आपण लहानपणापासून एक दृश्य पाहत आलोय, पंतप्रधान, लाल किल्ला आणि तिरंगा. पण तुम्हाला माहिती आहे का, 15 ऑगस्ट 1947च्या पहिल्या स्वातंत्र्य दिनाची कहाणी यापेक्षा वेगळी होती. भारत स्वतंत्र झाला आणि 14 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्री संविधान सभेच्या विशेष अधिवेशनात भारताच्या स्वातंत्र्याचा नवा अध्याय सुरू झाला. पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपलं प्रसिद्ध ट्रिस्ट विथ डेस्टिनी भाषण केलं. 15 ऑगस्टला देश स्वतंत्र झाला. पण आज आपण पाहतो तसा लाल किल्ल्यावरचा पंतप्रधानांचा स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण सोहळा त्या दिवशीच्या मुख्य कार्यक्रमाचा भाग नव्हता. नेहरूंनी 15 ऑगस्ट 1947 रोजी दिल्लीतील इरविन स्टेडियम, नंतर रामलीला मैदान आणि इतर ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमध्ये ध्वज फडकवला. यानंतर त्यांनी लाल किल्ल्यावरही तिरंगा फडकवला. मात्र आज आपण पाहतो ती दरवर्षीची लाल किल्ल्यावरील पंतप्रधानांच्या ध्वजारोहणाची परंपरा त्यानंतर रूढ झाली. म्हणजेच 15 ऑगस्ट 1947चा पहिला स्वातंत्र्य दिन आणि आजचा लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन सोहळा अगदी एकसारखे नव्हते. त्या दिवशी देश नव्याने जन्माला आला होता. दिल्लीच्या रस्त्यांवर उत्सव होता, लोकांच्या डोळ्यात स्वातंत्र्याचं स्वप्न होतं. पण त्याच वेळी देशाच्या दुसऱ्या बाजूला मात्र फाळणीची हिंसा आणि विस्थापनाची भयानकता सुरू होती. म्हणूनच 15 ऑगस्ट 1947 हा दिवस फक्त आनंदाचा नव्हता, तो होता स्वातंत्र्य आणि फाळणीच्या वेदना एकाच वेळी अनुभवणाऱ्या भारताचा पहिला दिवस. आणि म्हणूनच लाल किल्ल्यावरचा आजचा तिरंगा पाहताना त्यामागचा हा इतिहासही लक्षात ठेवायला हवा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लोकशाही फ्रेंडलीला फॉलो करायला विसरू नका.